मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जरी नुकतंच बाळ जन्माला आले असेल तर तुम्ही त्याला सरकारकडून 2000 रुपये किमतीचं बेबी केअर किट हे देऊ शकतात। राज्य सरकारने बेबी केअर किट योजना सुरू केलेली। या योजनेअंतर्गत 2000 रुपयाची किमतीचं जे बेबी केअर किट आहे तर ते त्याला दिलं जातं। मित्रांनो, यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि खास करून हे बेबी केअर किट योजनेसाठी पात्रता अटी काय ठेवण्यात आलेल्या आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, आई व बाळाचे आरोग्य हे कुटुंब आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाने यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत। त्यातील एक महत्त्वाची योजना ती म्हणजे बेबी केअर किट। या योजनेमुळे बेबी केअर किट दिली जाते। या योजनेअंतर्गत प्रसूती झालेल्या महिलांना सरकारतर्फे नवजात बालकांसाठी आवश्यक साहित्य असलेले 2000 रुपये किमतीचं बेबी केअर किट हे मोफत दिलं जातं। यामध्ये बाळासाठी कपडे, टॉवेल, उबदार वस्त्र, त्यानंतर टॉयलेटरीज आणि आईसाठी आवश्यक साहित्याचा समावेश असतो। आता बेबी केअर किट जी योजना राज्य सरकारने सुरू केली होती तर या योजनेमागचा राज्य सरकारचा काय महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे प्रसूती झालेल्या प्रत्येक आईला तिच्या नवजात बाळासाठी सरकारकडून विशेष ही किट देणे गरजेचं होतं। त्यानंतर हे किट बाळाचे आरोग्य जपण्यासाठी आणि आईला आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी महत्त्वाचं ठरेल। त्यानंतर किटची किंमत 2000 रुपये असून ते पूर्णपणे मोफत दिलं जातं। न्यूबॉर्न केअर साठी लागणारी सर्व मूलभूत जे साधने असतात तर ते या बेबी केअर किट मध्ये समाविष्ट असतात। मित्रांनो, आता नुकतं राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहे आणि महत्त्वपूर्ण बदल करण्याचा जो शासन निर्णय JR आपण त्याला म्हणतो तो सुद्धा राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे। काय याच्यामध्ये नवीन अपडेट या करण्यात आलेले आहेत यात म्हटलंय की महाराष्ट्र शासनाने 26 ऑगस्ट 2025 रोजी बेबी केअर किट योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। त्यात पहिला बदल तो म्हणजे पहिल्या प्रस्तुती बरोबरच आता दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी देखील किट दिली जाणार आहे। पहिल्याच प्रस्तुती बरोबर होतं पण आता दुसऱ्या प्रस्तुती वेळीच देखील किट हे देण्यात येणार आहे। त्यानंतर लाभ मिळवण्यासाठी अंगणवाडी केंद्र व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी रुग्णालयात तुम्ही नोंदणी करू शकणार आहात। त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यास देखील या योजनेचा आता लाभ देण्यात येणार आहे। शास्त्रीय नोंद असलेल्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी माहेरी गेल्यास त्या नोंदणीच्या आधारावर माहेरील देखील ती किट ते मिळू शकतात। मित्रांनो, तर हे महत्त्वपूर्ण 4 बदल आता नवीन JR मध्ये करण्यात आलेले आहेत। आता तुम्हालाही जरी राज्य सरकारची बेबी केअर किट योजनेअंतर्गत किट मिळवायची तर त्यासाठी पात्रता निकष काय ठेवण्यात आलेले आहेत यात प्रथम क्रायटेरिया तो म्हणजे महाराष्ट्रातील गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। त्यानंतर प्रस्तुतीत शासकीय आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात झालेली असावी। नोंदणी अंगणवाडी केंद्रात तसेच शासकीय रुग्णालयात आरोग्य केंद्रात केलेली असणं गरजेचं आहे। अपवादात्मक परिस्थितीत खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यास महिलांना त्या पात्र असणार आहेत। मित्रांनो, त्यानंतर पहिली व दुसरी प्रसूतीच्या दोन्ही वेळेस किट ही प्रदान करण्यात येणार आहे। आता अनेक महिलांना प्रश्न पडला असेल तर ही बेबी केअर किट मध्ये काय असतं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू दिल्या जातात। यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाठी कपडे व उबदार वस्त्रे दिले जातात, बेबी टॉवेल, साबण, तेल, पावडर दिलं जातं, फीडिंग बॉटल गरजेनुसार दिली जाते, आईसाठी सॅनिटरी नॅपकिन व टॉवेल दिला जातो आणि मॅट्रेस, दांडी किंवा मच्छरदाणी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे बेबी केअर किट मध्ये समाविष्ट। आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल की तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही कुठे अर्ज करू शकतो तर अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊ शकतात किंवा गरोदरपणाची प्रस्तुती नोंद शासकीय आरोग्य केंद्र रुग्णालयात असणे यासाठी गरजेचं होतं। त्यानंतर प्रस्तुती झाल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य कर्मचारी किट वितरित तुम्हाला करतील। त्यानंतर काही जिल्ह्यात हे किट रुग्णालयात थेट दिले जातात। मित्रांनो, आता या योजनेचे फायदे काय होणार आहे तर नवजात शिशुला आवश्यक वस्तू ते मिळतील, मातृ व शिशु मृत्यू दर कमी होण्यास मदत होते आणि स्वच्छतेची सवय आणि आरोग्यदायी जीवनशैलीची चालना देखील ही मिळत असते। मित्रांनो, तर अशा प्रकारे राज्य सरकारने बेबी किट केअर योजना ही सुरू केलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत काही आता महत्त्वपूर्ण बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। अपडेट जो JR जो शासन निर्णय तो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लावून देऊ, तो तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता की काय नवीन बदलाव हे बेबी किट केअर मध्ये योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ त्या मातापर्यंत नक्कीच पोहोचवा ज्याला अत्यंत बेबी किट केअरची गरज आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गव्हर्नमेंटच्या योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।